आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामाला आता गती मिळणार आहे। आता सुट्टीच्या दिवशी दिवस रात्र गर्डर बसवा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हे निर्देश आहेत। कात्रज येथे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहील, तर शुक्रवारी आता उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे। डॉक्टर अजित रानडे यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा 25 सप्टेंबरपर्यंत कायम आहे। सुनावणीसाठी नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। परवडणाऱ्या घरांमध्ये पुणे आघाडीवर आहे। बाणेर, महाळुंगे, पाषाण आता त्याचबरोबर हिंजवडी, वाकड, ताथवडे या भागात 60% घरांची विक्री झालेली आहे, तर गेल्या 5 वर्षात शहरात रोजगारामध्ये 8% वाढ झाली आहे। पुण्याच्या चाकणमधील 12,000 ग्राहकांचा सोमवारी 3 तासांसाठी वीज पुरवठा खंडित। महापरिषणच्या आळेफाटा 220 केव्हा उपकेंद्रामधील आता ICTC मध्ये बिघाड झाल्यामुळे ग्राहक हैराण झालेले आहेत। पुण्याच्या कात्रज डेअरीचे प्रतिदिन 2 लाख लिटर दूध संकलन होत आहे। गायीच्या दुधाला सरासरी 31.39 तर म्हशीच्या दुधाला 50.85 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुणे जिल्ह्यामधून 9,14,016 अर्ज पात्र झाले, तर 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येतील।